मी अनिता पाध्ये मायाजाल या सिरीज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी काही अशा लोकांवरती आता एपिसोड करणार आहे जे कधी काळी एक फार उंचावर होते, प्रसिद्धी, लोकप्रियता, पैसा आणि या सगळ्यांच्या बाबतीमध्ये त्यांना खूप ऐश्वर्य म्हणजे लाभलं होतं आणि नंतर अशी काही परिस्थिती आली काही कारणांमुळे की ते अगदी नो वेअर म्हणतो आपण त्याला, तसे राहिले होते। म्हणजे हिंदीमध्ये म्हण आहे की अर्थ से फर्स्ट तक, अगदी आसमानातून जमिनीपर्यंत कसे आले ते। तर ह्या सिरीजच्या अंतर्गत, मायाजालच्या अंतर्गत मी काही एपिसोड करतेय। त्यातला आजचा एपिसोड जो आहे तो मी अभिनेत्री विम्मी बद्दल करणार आहे आणि याचं प्रमुख कारण काय आहे की गेल्या काही दिवसांमध्ये मी बघितलं युट्यूबमध्ये काही बांगला भाषेतील युट्यूब असतील किंवा हिंदी मधले सुद्धा, तर त्यांनी वाटेल तसं या विम्मीबद्दल एपिसोड्स बनवलेले आहेत। आणि आपले क्रिकेटर आहेत मोठे सौरव गांगुली, तर सौरव गांगुली हा विम्मीचा मुलगा आहे वगैरे काही वाटेल तसं, आणि मग एवढं सगळं दाखवून नंतर शेवटचं काही सेकंद की नाही ही चुकीची माहिती आहे असं काही एपिसोड्स मध्ये, पण बाकीच्याने तसंच हे केलं। तर मला असं वाटलं की विम्मी बद्दलची खरी माहिती आहे ती सिने रसिकांपर्यंत, प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी आणि हाच हा हेतू आहे आजचा एपिसोड करण्याचा। विम्मी ही एका शीख परिवारातली, जालंधर हे त्यांचं नेटिव्ह प्लेस होतं आणि मुंबईमध्ये मात्र आई वडील आणि त्या राहत होत्या। मुंबईमध्येच त्यांचा जन्म झाला आणि मुंबईच्याच एका चांगल्या शाळेमध्ये त्यांनी शिक्षण घ्यायला सुरुवात केली। जेव्हा शाळेमध्ये शिकत होत्या विम्मी, त्याच वेळेला त्यांनी संगीताचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली होती, कारण त्याचा आवाज खूप चांगला होता। आणि एक 5वी-6वी नंतर जे शाळेचे वार्षिक कार्यक्रम असतात मनोरंजक, तर त्याच्यामध्ये नाटकांमध्ये वगैरे भाग घ्यायला त्यांनी सुरुवात केली होती। मात्र असं कधी त्या काळामध्ये इव्हन त्याच्यानंतरही कॉलेजमध्ये गेल्यानंतर त्यांच्या मनामध्ये असा कधी विचार आला नव्हता की मला अभिनेत्री व्हायचे। दिसायला फार सुंदर होते अगदी सुरुवातीपासूनच। कॉलेजलाही सोफिया कॉलेजमधनं मानसशास्त्राची, सायकोलॉजीची पदवी घेतली। साधारणतः हे 70च्या दशकातल्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत। तर त्या काळामध्ये असं व्हायचं ना की मुलीने शिक्षण केलं, एकदा पदवी ग्रॅज्युएट झाली की मुलीचं लग्न लावून दिलं जायचं किंवा मुलाचं सुद्धा लग्न लावून दिलं जात असे। त्या काळामध्ये लवकर लग्न होत असत। आई वडिलांनी सुद्धा ठरवलं होतं की विम्मीचं आता शिक्षण पूर्ण झालेलं आहे, तिने ग्रॅज्युएशन केलं, डिग्री घेतलेली आहे, तर आता तिचं आपण लग्न करूया। मात्र त्याच काळामध्ये विम्मीची ओळख शिव अगरवाल या एका मारवाडी बिझनेसमनशी झाली होती, ज्यांचा कलकत्त्याला स्टीलचा फार मोठा व्यवसाय होता, मोठ्या प्रमाणावर खानदानी व्यवसाय होता आणि ते कलकत्त्याचे स्थायिक होते। इथे मुंबईला आले असताना त्यांची ओळख झाली होती विम्मीशी आणि दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते। मग डेटिंग सुरू झालं होतं आणि जेव्हा विम्मीने ही गोष्ट घरी सांगितली आई वडिलांना की असं मी एक शिव अगरवाल नावाच्या एक मारवाडी मुलाशी लग्न करू इच्छिते, तेव्हा साहजिक दोघांची कास्ट वेगळी असल्यामुळे घरनं विरोध झाला आई वडिलांचा आणि त्यांना असं वाटत होतं की नाही, मुलीने कुठे कलकत्त्याला हा मुलगा आहे आणि याची नीट माहिती नाहीये, काही नाहीये, आणि अशा याच्यामध्ये विम्मीने एकदम लग्नाचा निर्णय घेतला, हे काही बरोबर नाहीये, तिला चांगला कुठेही आणखी दुसरा आपल्या जातीतलाच मुलगा मिळू शकेल। मात्र विम्मीना लहानपणापासून त्या अशा जिद्दी होत्या आणि असं होतं की मला एकदा त्यांच्या मनात आलं की मला हे करायचं आहे की ते करणारच, असा त्यांचा स्वभाव होता। तर आई वडिलांच्या विरोधाला न जुमानता विम्मीने घरातनं पळून जाऊन शिव अगरवालशी लग्न केलं आणि त्या कलकत्त्याला गेल्या। कलकत्त्याला आपल्या परिवार म्हणजे सासरी राहू लागल्या। खरं शिव अगरवालच्या वडिलांना सुद्धा, आई वडिलांना आवडलं नव्हतं की आपल्या मुलांनी असं चोरून लग्न करणं किंवा एखादी मुलगी पळून आणलं वगैरे। मात्र त्यांनी ते स्वीकारलं होतं। संसार दोघांचा चांगला सुरू झाला। त्याच्यानंतर काही वर्षातच विम्मीना एक मुलगा आणि नंतर एक मुलगी झाली। मुलाचं नाव रजनीश आणि मुलीचं नाव शोना। आणि मुलं थोडीशी शाळेमध्ये वगैरे जायला लागली आणि एक अशी काही घटना घडली ज्या घटनेने विम्मींचं पूर्ण आयुष्य बदलून गेलं। आपल्या पतीबरोबर त्या एका पार्टीमध्ये गेल्या होत्या, ग्रँड हॉटेल कलकत्त्याचं आहे
तिथे ते एका पार्टीला गेले होते आणि तिथे त्यांची भेट झाली संगीतकार रवी यांच्याशी. रवीने जेव्हा बघितलं मिम्मीना तेव्हा त्यांचा सुंदर चेहरा बघून ते त्यांच्याकडे आले आणि म्हणाले की अरे तू चित्रपटामध्ये काम का नाही करत आहेस, तुझा चेहरा खूप सुंदर आहे, तू एक चांगली हिरोईन बनू शकतेस. तर मिम्मीनी तेव्हा सांगितले की नाही, माझा असा काही इरादा, काही मी विचारच कधी केला नाही. रवी म्हणाले की नाही नाही, तू नक्की याच्यावरती विचार कर, तुझा चेहरा फार देखणा आहे, तर तू सिनेमात आलीस आणि खरं मुंबईला आलीस म्हणजे जर तर मी तुझी ओळख बी आर चोप्रांशी करून देईन. तर बी आर चोप्रांच्या अनेक चित्रपटांमध्ये तोपर्यंत रवीनी संगीत दिलं होतं, चांगले घरगुती त्यांचे संबंध होते. त्याच्यामुळे त्यांना असं वाटत होतं की बी आर चोप्रांशी ओळख करून दिली तर या मुलीमध्ये पोटेन्शियल असेल तर चोप्रा नक्कीच हिला आपल्या चित्रपटामध्ये संधी देतील. ही भेट झाली. त्याच्यानंतर रवीने आपला नंबर वगैरे सगळं शेअर केलं होतं. त्याच्यानंतर 3-4 दिवसानंतर विम्मीच्या डोक्यामध्ये हा विचार सुरू झाला की आपण हिरोईन झालं तर काय हरकत आहे, आणि आपल्याला एवढ्या मोठ्या संगीतकाराने सांगितलेलं आहे की तुझ्यामध्ये हिरोईनचं पोटेन्शियल आहे, तू सुंदर दिसतेस, तर तू ये म्हणून. आणि त्यांनी आपल्याला कबूल पण केलंय की चोप्रांसारख्या मोठ्या दिग्दर्शक आणि निर्मात्याशी ओळख करून देईल. हा विचार सुरू झाला. मात्र शिव अग्रवाल जे होते पती, त्यांना फारसा हा विचार रुचला नव्हता. त्यांना असं वाटत होतं की आता संसार सुरू झाले आहेत, मुलं बाळं आहेत, तर आता काय चित्रपटामध्ये काम करण्याची गरज आहे. मात्र जसं मी म्हटलं की त्या जिद्दी फार होत्या विम्मी, तर त्यांनी हे केलं की नाही, मला जायचंच आहे मुंबईला आणि मी हिरोईन बनणार. शेवटी नाईलाजास्तव शिव अग्रवालने त्यांना होकार दिला की नाराजी होती पण चला आता ऐकतच नाहीये बायको, तर त्यांनी ते म्हणाले बरं ठीक आहे तू ट्राय कर म्हणून. मात्र सासू सासऱ्यांना ही गोष्ट अजिबात आवडली नव्हती. त्याच्यानंतर विम्मी मुंबईला आल्या. मुंबईला आल्यानंतर त्या रवीना भेटल्यानंतर रवीने त्यांना खरोखरच, म्हणजे असं नाही की नुसतं कबूल केलं होतं किंवा आश्वासन दिलं होतं, तर खरोखरच बी आर चोप्रांना भेटवलं, त्यांच्याशी भेट करून दिली. आणि बी आर चोप्रांनी सुद्धा विम्मीला बघितल्यावर त्यांना असं वाटलं की अरे ही मुलगी सुंदर आहे, तर हिला काही हरकत नाही एखाद्या पिक्चर मध्ये गेला. तर त्या काळामध्ये ते एक चित्रपटाची जुळवाजुळव करत होते, ज्याच्यामध्ये राजकुमार आणि सुनील दत्त हे बडे स्टार त्याच्यामध्ये होते. तर त्यांना असं वाटलं या दोन स्टार बरोबर एक जर का नवीन मुलगी, नवीन चेहरा आपण दिला तर प्रेक्षकांना पण आवडेल, एक जरा वेगळं होईल, नेहमीच्या हिरोईन्स पेक्षा एक नवीन चेहरा दिसतो आहे. आणि विम्मीने त्यांना सांगितलं होतं की मी शाळेमध्ये असताना अभिनय करत होते, मी संगीत सुद्धा शिकले आहे वगैरे. मात्र हमराज चित्रपट आणि हमराजचं शूटिंग मात्र जेव्हा सुरू झालं तेव्हा पहिल्या 3-4 दिवसातच चोप्रांच्या लक्षात आलं की विम्मी रॉ आहे, म्हणजे अभिनेत्री म्हणून तिच्यामध्ये फार काही कसब नाहीये, फार कच्ची आहे अभिनयामध्ये. तर त्या चित्रपटांमध्ये ते मनमोहन कृष्ण जे चरित्र अभिनेता होते अनेक सिनेमांमध्ये, आणि चोप्रांच्या तर प्रत्येक पिक्चरमध्ये ते असत. चोप्राने सांगितलं की जेव्हा हिचं काम नसेल सेटवरती त्यावेळेला तुम्ही सेटच्या बाहेर किंवा मेकअप रूम मध्ये हिला थोडासा अभिनय शिकवा, संवाद फेक कशी करायची, आवाज कुठे उंच नेला पाहिजे, कुठे हळू केला पाहिजे, कुठे पॉज घेतला पाहिजे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या शिकवा. आणि मग तिथे तिची शिकवणी विम्मीची सुरू झाली. हमराज हा चित्रपट खूप चालला, त्यातली गाणी सुद्धा खूप चालली. नीले गगन के तरे, त्याच्यानंतर तुम अगर साथ देने का वादा करो, आणि रातोरात स्टार म्हणतो ना आपण, तसं विम्मी रातोरात स्टार बनली. लोकांना सुद्धा, प्रेक्षकांना सुद्धा त्यांचा चेहरा आवडला, सौंदर्य आवडलं. आणि जे मी म्हटलं की अभिनयामध्ये थोडंसं डावा बाजू होती, परंतु राजकुमार आणि सुनील दत्त सारखे कसब अभिनेता होते, त्याच्यामुळे तिचं जे कमी अभिनय होता तो विम्मीचा तिथे चालून गेला, तो प्रेक्षकांच्या पण फार लक्षात आलं नाही. हमराज जेव्हा साईन केला होता तेव्हा चोप्रांनी विम्मी बरोबर 3 वर्षाचा करार केला होता. आणि त्या काळातली ही पद्धत होती की एखाद्या कलाकाराबरोबर 3 वर्षाचा 5 वर्षाचा करार करायचा आणि 2-3 पिक्चरसाठी वगैरे जेवढे त्या काळामध्ये चित्रपट बनतील संस्थेचे त्याच्यामध्ये त्या कलाकाराला घ्यायचं, मग पुरुष असू दे किंवा स्त्री असू दे. तर 3 वर्षाचा करार विम्मी बरोबर केला होता. आणि पण मात्र असं झालं की हमराज चालल्यामुळे विम्मीला अन्य निर्मात्यांकडनं, दिग्दर्शकांकडनं चित्रपटाविषयी ऑफर्स येऊ लागल्या
की आमच्या चित्रपटात पण काम करा, आमच्या चित्रपटामध्ये पण काम करा. आणि ती लालच कुठेतरी विम्मीच्या मनात निर्माण झाली. आणि ते म्हणजे असं नाही की डोक्यामध्ये हवा जाते, तसं थोडंसं झालं. आणि विम्मीनी चोप्रांच्या त्या करारपत्राला न जुमानता बाहेरचे चित्रपट साईन करायला सुरुवात केली. ही गोष्ट जेव्हा चोप्रांना लक्षात आली तेव्हा थोडासा दोघांमध्ये वाद झाला. मात्र चोप्रा खरं तर कायदेशीर कारवाई करू शकले असते तिच्या विरोधामध्ये, विम्मीच्या. मात्र चोप्राने असं काही केलं नाही. त्यांनी सांगितलं की ठीक आहे, तुझा आणि माझा करार आता आहे तो संपलाय, यापुढे मात्र मी तुला माझ्या कुठल्याही चित्रपटात घेणार नाही. आता जेव्हा विम्मीनी अनेक चित्रपट साईन करायला सुरुवात केली तेव्हा सायनिंग अमाऊंट म्हणून भरपूर पैसे घरामध्ये येऊ लागले. त्यामुळे मग शिव अगरवाल आणि मुलं दोन्ही ही सुद्धा मुंबईला आली आणि जुहूमध्ये यांनी एका भाड्याने एक मोठा चांगला फ्लॅट घेतला. तिथे राहू लागले सगळे. आणि चित्रपट फटाफट साईन करत होत्या वगैरे सगळं. मात्र त्यातलं असं झालं की काही चित्रपट लवकर सुरूच झाले नाही. किंवा जे वचन नावाचा चित्रपट होता तो सुरू झाला पण तो पूर्ण व्हायला खूप वेगळा झाला. आबरू चालला नाही. अजून 2-3 पिक्चर जे बनले ते अजिबात फ्लॉप झाले. असं झालं की त्याच्यामुळे ना चित्रपट सृष्टीमध्ये एक निगेटिव्हिटी निर्माण झाली विम्मीबद्दल. ही ना काही फारशी चालणारी नाहीये. बरं, जसं मी अभिनयाच्या बाबतीत म्हटलं तर अभिनयाच्या बाबतीमध्ये सुद्धा कुठलाही कलाकार चांगला कलाकार आहे की कच्चा कलाकार आहे ना, हे चित्रपट सृष्टीमध्ये कुठलीही गोष्ट लपत नाही. कारण सेटवरती तिथे 100 माणसं असतात, त्यातनं कुणी ना कुणीतरी कोणाच्या मार्फत ही बाहेर जात असतात बातम्या. बाकीच्या दिग्दर्शकांनी ज्यांनी साईन केलं होतं, निर्मात्यांनी, त्यांना पण लक्षात आलं की अरे विम्मीचा अभिनय काही चांगला नाहीये, कच्ची आहे. त्याच्यामध्ये चित्रपट फ्लॉप झाले. आणि जे पहिल्या ह्याच्यामध्ये जे वलय निर्माण झालं होतं, प्रसिद्धी आणि वगैरे सगळं लोकप्रियता मिळाली होती, ती सुद्धा काही थोडीशी कमी झाली होती. आणि अशा ह्याच्यामध्ये तर काही निर्मात्यांनी विम्मीला चित्रपटामधून काढायला सुरुवात केली. काही जसं मी म्हटलं की काही चित्रपट इतके स्लो बनत गेले, त्याच्यामुळे ते बनायलाच अनेक वर्ष, 3-4, 5-5 वर्ष सुद्धा लागली. आणि त्या काळामध्ये बरेचसे चित्रपट जे होते, जे बनणार होते किंवा सुरू झाले होते, त्या चित्रपटांमधून विम्मीला बाद करण्यात आलं. जेव्हा पैसा मिळायला लागला होता हा सायनिंग अमाऊंटचा, तर जसं त्यांनी मोठा फ्लॅट घेतला होता जुहूला भाड्याने आणि नवरा आणि मुलांसह त्या राहत होत्या, तर त्याच काळामध्ये नाही काय होतं, पैसा आला की अनेक गोष्टी सुचतात व्यक्तीला. आणि मग शोभिवंत वस्तू घरामध्ये नको त्या गोष्टी उगाच घ्यायच्या, खरेदी करायच्या, बाहेर 5 स्टार हॉटेल्समध्ये सारखं जेवायला जायचं. तर हा सगळा जो चंगळवाद होता ना, तो विम्मीमध्ये जो मुळामध्ये थोडासा होता तो आणखी वाढला होता. आणि जेव्हा चित्रपट मिळेनासे झाले किंवा चित्रपट बंद झाले की सायनिंग अमाऊंट मिळाली पण पुढे चित्रपट सुरूच झाला नाही, किंवा ज्या चित्रपटामधनं काढलं तर तेवढी सायनिंग अमाऊंटच मिळाली होती. कारण सायनिंग अमाऊंट परत करण्याची शक्यतो चित्रपट सृष्टीमध्ये पद्धत नाहीये. त्याच्यामुळे जो ओघ होता पैशांचा तो कमी कमी होत चालला होता. आणि शिव अगरवाल जे इथे मुंबईला येऊन राहिल्यामुळे त्यांचा जो खानदानी बिझनेस होता स्टीलचा, तर त्याच्यामध्ये त्यांचं लक्ष नसल्यामुळे तिथेही ते स्वतः लॉसमध्ये होते. कारण खानदानी बिझनेस असल्या की त्याच्यामध्ये अनेक लोकांचे वाटे असतात, भागीदारी असते. तर याही गोष्टी झाल्या होत्या. त्याच्यामुळे या सगळ्याचा परिणाम असा झाला की नवरा बायकोमध्ये सतत धुसफूस सुरू झाली. आणि एक दिवशी शेवटी शिव अगरवालने कंटाळून निर्णय घेतला की मी पुन्हा कलकत्त्याला जातो, मी मुलांना घेऊन जातो. तिला त्यांनी समजवण्याचा प्रयत्न केला विम्मीला की बघ आता तुझं करिअर काही फारसं चालत नाहीये, तर तू जर का आपण पुन्हा कलकत्त्याला जाऊया, हे सगळं वेळ तू सोडून दे चित्रपटामध्ये काम करायचं, तर आपण पुन्हा कलकत्त्याला जाऊन संसार करूया. मात्र विम्मी जिद्दी असल्यामुळे नाही. आणि त्यांना एक आशा होती की ठीक आहे, आता मला चित्रपट मिळत नाहीत पण नंतर मिळतील, अजून चांगले आहेत. माझं आता काही चित्रपट जे चालू होते, जे डिले झाले, तर ते समजा चालले तर मला पुन्हा मागणी हिरोईन म्हणून. त्याच्यामुळे त्यांनी नकार दिला की मी काही तुमच्यावर येणार नाही. आणि शिव अगरवाल आपल्या मुलीला आणि मुलाला घेऊन कलकत्त्याला निघून घेतले. आता याच्यानंतर पुढे काय झालं ना, ते मी पुढच्या एपिसोडमध्ये सांगते की विम्मीची एक अतिशय परवड अशी झाली. त्याचं कारण काय होतं.